चल बाहेर चल ये ना चायला नुसतीच बकरी सारखं तोंडच चालू आहे हा काय म्हणता नाही खाती किती आणि काय खाती हो आंबे हा आंबे तुला आंबे खाऊ झाले आता ओ असं काही नाही मग? तशी आंबे होते घरामध्ये मी मग खाल्ले तेच म्हणलं आता सगळं झालं ना आता काय आंबे खाऊशी वाट राहिले काय माहिती तुला खा वाटलं असं तुम्हाला सांगितलं असतं हा सांगितलं असता हा तेच ना मग मग काय म्हणता? आईकडे जायले आई बसेल असेल बाहेर आयला तुझं काय लक्ष राहत नाही बा आईवरती अहो आई बसेल असेल बाजूला बाहेर असं हा आई का? बाहेरच ते बसते गेली ना. काकूजीकडे नाही नाही बाहेर बसेल असेल नाही ते गेले सर काकूजीकडे त्यांची लई गट्टी जमती बा हा चालला ते गप्पा चापा मस्त आहे की चहाची आठवण चहाची वेळ झाली ना हम्म. की मग जातील बरं मी येतो गावातून जाऊन हा या ना ते काहीतरी चालू आहे त्यांचं जत्राचं काहीतरी भानगड चालू आहे कोणती जत्रेची अरे जत्रा नाही का आपल्या गावची हा 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 मग ते जत्रा आहे सप्ताह आहे आता लय ना कार्यक्रम आहे हो लय टोलेजन कार्यक्रम होणार आपल्या गावामध्ये आता आणि यावर्षी वर्गणी किती माहिती का किती डायरेक्ट 5,000 1 रुपये हो ना 10 प्रत्येक उमऱ्याला म्हणजे लय पैसे जमावशी यावर्षी बरं पण मला मस्त वाटतं गावामध्ये नंदन लागतं अरे गावात जाऊ जत्रा राहते आपला सप्ताह राहतो असं वाटतं नंदनवन भरून जातं माहिती तेच गावामध्ये ना मग आपल्या एकदम मन भरून जातं एकदम असं मग भारी वाटतं हा काय म्हणता मग प्रसाद काय हो यावर्षी हा प्रसाद काय अहो आता त्या रोज पंक्ती राहणार आहे सप्त्याला रोज पंक्ती रोज असं हा प्रत्येक जेवढे 7-8 दिवस आहे ना सगळेच वाटून गेले लोकांना आताच नाव देऊन टाकेले भानगडी झाले भानगडी कशा मी देतो म्हणून मी शेवटी ते नाव लिहिले लकी ड्रॉ काढला म्हणजे एवढं आपलं गाव देऊनच झालं माहिती का बरं झालं मग लकी सगळे हे म्हणतं मला पंगत दे ते म्हणतं मला पंगत दे हो ना हा भारी आहे बरं आता मी येतो तुम्हाला किती टाइम लागणार आहे गावातून यायला लागल 2-1 तास लागतील यायला तर लवकर या जरा हा काय काम आहे का काम नाही काही पण अरे लवकर वावरात या काही नाही आता मी कांद्याला पाणी बिनी सगळं भरून दिलं आता काय टेन्शन नाही चालेल हा आणि तुला काय जायची गरज नाही आता काही नाहीच काम कर त्याच्यापेक्षा आराम कर घरात चालेल मी झोपून घेते थोडा अरे कमते काम करू नको झोपा काढ भले एखादं देवाधर्माचं पुस्तक वाच तुला मोबाईल मध्ये काय टाइमपास करायचं कर पण कोणाच्या घरी जाऊ नको नाही मी कोणाच्याच घरी जात नाही आपल्याच घरी राहते जे काय करायचं तुला घरात बसून कर तुम्हाला माहिती आहे मला कोणाच्या घरी जायला आवडत नाही म्हणून मला माहिती आवडत नाही मग रोज अरे पण lecture काय द्यायचे. सांगावा कोणी आलं शेजारची वहिनी आली तर ते बोलून घेईल नाही जाणार मी. नाही जाणार मी आता झोपून घेते हा झोपून घे येईपर्यंत. हा झोपून घे नाही तर मग आई असेल तर आईसोबत गप्पा मार पुढे जाऊन तुला जे वाटलं ते कर हा चालेल हा येतो मग हा लवकर या हो हो तर भाऊ तू कुठला येईल ते हा बोला ना ते समाजाकडे कुठे हे काय आहे समोरचं समा लोखंडी हा तोच हेच घर आहे तेच का हा हेच बिलकुल हेच अच्छा अच्छा डायरेक्ट घरात घुसा का पैसे बाकी का नाही पैसे मित्र आहे आपले तो हा का नाही माझे बाकी होतं म्हणून म्हटलं नाही नाही आमचं नाही काय येऊ का हा हा चल गड्या घरात आहे का नाही तो आपला दिसतंय बाहेरच कोणी काही दिसत नाही काय बात आहे इकडे बाई झोपेल म्हटलं उठाव तरी कसं झोपातो नड्डाच मला पाहिलं त्यापेक्षा उठूच नको होतं ती झोपेलच कोण आहे रे भाऊ काय पाहुणा काय कुठं गेला होता कुठं नाही अरे पण घरात का घुसला मी कोणी नसताना का रे भाडव्या का रे नाही घरात का गोष्ट म्हणजे मग घरात घुसला आणि बाहेर निघाला आणि म्हणतो काय नाही काय करायला गेलता घरात तू सामा नाही काय सांग पटकन सांग काय करायला गेलता पटकन सांग नाही सांग लवकर काय करायला गेलता कुठे काय करायचं मग घरातून बाहेर निघाला म्हणून मी धरलं तुला ना काय पटकन सांग अगं तो घरातून बाहेर निघाला ही काय करते ओ बाई घरातून बाहेर हा घरातून बाहेर निघाला म्हणून म्हणले भाडव्या कोण आहे तू तुम्ही नव्हते का तुम्ही नव्हत्या अगं मी इकडे बसेल होते बाहेर गप्पा मारित होते हे घरात होते का तो कवानीच घरात गेला पाहिलं नाही मारती काय चला मारती काय गेला मग कस काय कोणला विचारून घरात घुसला कोणी नाही तू कोणाच्या कोडलाय मी लांबतोय हा लांबच आहे पण तुला कस काय हेच घर कस काय सापडलं तुला मी चुकून जा वाई पागरी सांगतो तिकडे काल आला हिला विचारा कोण आहे ही घरात होती ना थांब ऐक तो घरातून बाहेर आलाय काय ग हा कोण आहे
मला काय माहिती कोणी तर मग तो घरातून बाहेर आला हा मग मला नाही माहिती घरातून बाहेर आला मग हा कोण आहे कोणला घरात घाली ती तू बाई घरातून येतो तर हिला माहित नाही होत. अहो असं काय बोलताय तू काय करीत होती मग घरामध्ये कोण मी झोपेल होते हं? मी झोपेल होते आणि मग हा कस काय घरात आला नेमका मग घरामध्ये ए बाबा लोक अगं नवरा टाकून देते हेच काम करते का तू हा हे करते का आत्या, हे लोक काय म्हणतील भाऊबंद काय म्हणतील मला असं काय म्हणता आता तुम्ही मस्त बरं मला सोडा मला जाऊ द्या. नाही नाही हा माणूस घरातून बाहेर आला म्हणून आता मी धरलाय तो नाही ती मला नाही माहिती कोण आहे कोण आहे बाई मला कशाला माहिती असणार आहे कस काय घरात घुसले ते घरात मला काय माहिती बाई म्हणजे गल्लीत राहावं का नाही आमच्या सारखे मी झोपेल होते राहायचं का नाही आम्ही इथं नीट तोंड सांभाळून बोला बरं खरी का मग असे काय पण आहे नका घेऊ मावा अरे बाबा, का कोण द्या कुठला तू भाऊ वा- तू मला इकडं हाडं कस काय ठेवायचं वर्षा. तुला कोणा इकडं बोलावलं कस काय आला तू नाही बोल ना. लवकर मग वाय पागरीचा वाय पागरी हा, मग तुला हेच घर कस काय सापडलं वायपा एवढा लांब आलाच का आला कस काय आला तू आमच्या तुला कोणा गावातच. बोलावलं इड कोणा बोलावलं सांग पटकन मला सांग. करायचा ऍड्रेस होता म्हणून आलो बरोबर विचार कोणा दिला होता ऍड्रेस तुला ऍड्रेस दिला होता मी नाही दिला ऍड्रेस देणार ऍड्रेस बोला ना खरं बोल हा? खरं बोल नाही तर आता तो काम करील मी. काम करील तो वाल मी नाही सांग ओळखत पटकन आता त्याला. पटकन खरंच नाही सांग ओळखत. ए नाही बाबा, ओळखत सांगतो नाही म्हणे तू कसं काय आला धरून राह त्याला धरून राह तो पळून जाईल पळून जाईल धरून नाही राह. ना आता त्याला मला नाही माहिती तू कसं नाही आला नाही तर. ए, बोल मग ना, तो बोल. परत घरात घेतला होता का? ना अहो असं काही पण नाही तुम्ही असं काही पण कसं बोलता अगं कस काय ऍड्रेस तो म्हणतो मी आम्हाला ऍड्रेस दिला होता कोण दिला होता मी address? देणार आहे का त्याला ऍड्रेस लाज वाटते आम्हाला जाऊ भाऊ म्हणायला लोकांनी- तुम्हाला असं काय करते हो मी या इथं लोकांनी जाऊ, दिला का लाज ऍड्रेस वाटते लोकांनी तुम्हाला. दिला का ए त्याला बाबा मला नाही माहिती मी नाही ओळखत आता त्याला खरंच नाही ओळखत ऍड्रेस आहे. कोणा दिला एवढं खरंच सांग आता आपली पहिली ओळख होती ना जुनी अहो असं काय बोलताय मा संसारावर पाणी सुटलो तुम्ही खरं खरं बोलत नाही काय ते सांग पटकन नाही ओळखत आहे पटकन मी सांग त्याला, नाही ओळखत नाही तर तोंडात ठेवडील तुझं भाऊजींना सांग फोन करा ना पटकन भाऊजींना फोन करा ना आत्या. फोन कर फोन कर कोण भाऊजींना कुठं बाहेर गेला काय माहिती नेमकाच ए बाबा उभा राहा नीट. आता लोक ना आता ते- करा करा भाऊजींना माणसाला फोन करा ओळखत घरी या नाही म्हणा आम्ही, लवकर. नका ना फोन हॅलो? करू द्यायला. हॅलो अरे भाऊ कुठे तू ताबडतोब घरी ये रे 2 काय मिनिटात झालं गावात आता अरे चालले एवढे हा लवकर ये लवकर ये घरी पाय काय भानगड झाली लवकर बरोबर आलो काय भानगडी झाली का हा भानगड झाली ये आलो 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 ये 2च मिनिटात ये. आता तसं काहीच नाही जसं तुम्ही समजता तसं काहीच नाही आता नाही तोंडाने तसं बोलू नका मा संसाराचा विचार करा ना थोडा माय सासूनी तर असं पाहिलं असतं ना तर पक्की लोळवली असती नाही हो असं काहीच नाही आता तुम्ही समजून का बरं नाही घे तुला ना सगळा रामराट्टा दाखील त्यासारखं उभा बोलायचंच नाही 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 हा बाबा भाऊ कोण बोलणार, तू आला? कसं काय घरात ओ घुसला? बाई, भाऊ आणि मला माझा दोनच्या हात ठेवून देऊ का दोनच्या हे मग मात्र मारू नये मारू नको इथं ठेवायचं. कसं काय नका मारू? आता लोकांना मारू आता कमी जास्त होऊन जाईल त्याला कसं काही काय लोकांना मारू त्याला नको हिला थांब हिला 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 मारायचं हं? आई नका ना आई हिला मारायचं मी घरामध्ये बसली झोपली होती फक्त बस काय केलंय दुसरं दुसरं काय केलं हा पा कसं तोंडलं पितो पा नाही हात तोड नाही पाऊस आला याचं ना पण तू कुठला आहे आता तर? याचं कामच आता आता भाऊ म्हणते आता ती सुटकाच नाही भाऊ म्हणती भाऊ नाही ना आता मी ओळखतच नाही त्याला आहो बाई काय बाई अरे कोण माणूस हा आम्हाला काय माहिती कोण आहे घरात बाबा ओळख नाही पाळत नाही तो घरातून बाहेर चोर आहे का? निघाला चोर आहे तुमच्या घरात घुसला चोर आहे नाही काय- चोर काय नाही केलं आमच्यावर? अरे चोर नाही काय केलं आमच्यावर? अरे चोर नाही काय केलं आमच्यावर? ये बाबा, मारू नका मारू नाही नाही मारून येतो तुला आता जिवंत सोडणार नाही आता मी ते मानव नाही नाही तुमचा ऍड्रेस होता आमच्याकडं ऍड्रेस होता नाही, नाही. काय करशील ऍड्रेस ऍड्रेस नाही थांब याचा गळा दाबून गळा दाबून तुम्ही ना नाही 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 तू घाबरते का राहिली नाही तुझ्या ओळखीचा आहे का नाही तुझ्या ओळखीचा आहे का नाही यार आहे का तुझा आला हा मग बरोबर आहे ना मग हा मला आई सांग काय झालं का पहिल्यापासून काय नाही सांग मी इकडे बसेल होते हा आणि दार उघड होत म्हणले मी इकडे सामने बसले हा. तो कोणी कोण आला आणि घरात घुसला आणि बाहेर निघाला तर मग म्हणजे तिच्या सल्ल्याने घुसला असेल तू ऐक. नाही अहो, माहित नाही ना हो खरं. बाहेर निघाला तर म्हणले भाऊ तू कोण आहे कोण आला काय झाला कसा आला हा. हा? कस काय घुसला घरात काय 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 केलं घरात मी घुसून? नाही विचारता घरात जाऊन हा? झोपले तुम्ही झोपेल होते होती झोपे ती नव्हतं झोपेल ती झोपेल होती. नाही 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 ती झोपेल होती मग हा कस काय जागा होता तेच तर मग घरात
आत गेला हा? गरका मारून तो नाही, बाहेर नाही, निघाला आपल्याला काय माहिती कोण झोपेल होतं तरी तुला मी जाताना सांगून गेलो होतो रे रिकामे काम करू नको म्हणलं तू हे काम करायला लागली तुमच्या ओळखीचा आहे का पाहा ना तो नाही थोबड मी पाहिले कधी आयुष्यामध्ये तुम्ही लय ओळख सांडले बघा आपण नाही पाहिलं बाई. ओळख ओळख तुला लई कुत्र्याच्या आईसारखं मारी तुला पटकन सांग तुझा नीचा काय समज आहे. तुझ्या बायकोन ओळख बघतो ओळख नाही बाबा म्हणजे हा? नाही नाही तू सांग पटकन मी तुझ्या डोक्यात जाऊन गेला आता हिचं काम मी हिला जिवंत सोडित नाही आता हिचं, मी. हिचं. हा? हिचं. हो थांबा हो कशाला आरोप करता कोण आहे काय हा माणूस नाही कोण आहे काय नाही आई आई घालायच्या डोक्यात दगड का बरं? घालायच्या डोक्यात दगड घालायच्या डोक्यात दगड घालायच्या असं बोलू नका. नाही नाही घालू का हिच्या डोक्यात घालू का मग हिच्या? घालू का हिच्या डोक्यात सांग तू कोण आहे नाही केव्हापासून चालू आहे तुमचं आलं मला सांग हा. नाही नाही हाय 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 हाय. मला दम टाकत बघ नाही नाही, दम नाही दम तू दम दम कसं काय भरला एवढा हाणलं तेवढं मला हाणलं नाही आणलं कोणी हाणलं तुला पार मारले त्याला पण हा? हो बाई हे किती कळत नाही तुला का बरं कळलं नाही हिलाच केसा पाहिजे हिला, ऐकून हिला. घे. कसा केसा हिला? बघा तो नाव समज आहे ना मग सामाय सगळं गावाला माहिती माझं नाव सामाय हा? ही 4 खेडे ओळखीत आहे मला हा? तू म्हणला तर एक दिवस आपल्या घरी या मी कायला बोलेल तुला घरी नाही हा? कशाला बोलेल मी तुला घरी कुठे भेटलो तो कुठे भेटतील त्या जमाय 1000 रुपये लगेच 1000 रुपये दे जमाय 1000 रुपये काय 1000 रुपये म्हणजे काय नाही, एवढं नाही, नाही, म्हणजे चोरी तू करायची वर मी तुला 1000 रुपये एवढं ओळख सांडे काय तुमची ह्याची किंमत केली म्हणू का काची वेळ माझी तुझी ओळखच नाही हा? हा, ओळखच नाही माझी तुझी अरे काय तू चार बोलतो पैसे मागवतो बिनला सारखा म्हणजे असं का हा अरे त्या टाइम तू रडतो माझ्यापाशी कधी कधी रडतो मी कधी रडलो पैशासाठी कधी नाही अहो कुठे भेटले मग ते तर सांगा अरे मी नाही 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 तू घरात काय केलं मी हे काहीतरी कहाणी बनून राहिला हाला तू पैसा म्हणलं ये एक दिवस घरी या काय करून म्हणून मी आलो एक दिवस मला मी काय बोलवलं? हा म्हण मी तुमच्या आतुरतीने वाट पाहतोय म्हणून असं कस काय होईल रे कस काय होईल कुठं भेटले होते नाही भेट कुठे भेटली कोण आहे तू कुठे भेट झाली ती पंढरपूर मध्ये अच्छा पंढरपूर मध्ये कधीची गोष्ट आहे तू खिस्सा कापला होता हा लय दिवस झाले बरं का म्हणजे तो की ओळखली नाही का तुम्ही अरे हा ते 2002 मध्ये गेलतो बरं का मी लय दिवस झाले त्याला तू 23 किती वर्ष झाले किती लोक बरी रडला म्हणून मला पाठवले पैसे नाही अरे शिरपत्र आहे का मी तुला 1000 रुपये दिले अरे. आ, तू काय म्हणलं एक दिवस आपल्या घरी या म्हणून आपल्या घरी या म्हणून अरे का रे भाऊ किती मारून घेतलं त्याला इथं बायको सांगत होती ना आम्ही दोघं बरोबरच होतो आम्ही दोघं असे हात पसरायचो लोकांना आम्हाला 1 रुपया सुद्धा कोण देत नव्हतं दिल ते बरं का भाऊ आम्हाला लय हो आत्या पण तुम्ही नीट विचारायचं हा, ना, दिल ते विचारायचं 1000 नसलं रुपये. त्या काळात 1000 रुपये दिले मी तेव्हा दिला तुम्ही मला तेव्हा तुम्ही मला आता पर्स दिला कोण आहे, काय आहे, तो तर काही सांगायलाच कबूल नाही. मग तसं सांगायचं शिरपत्र मग मी वाईचा नाही का अरे हा ते म्हणे आपण चुकूच्याच आहे म्हणून हा 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 तुम्ही दिले ते बरोबर काय आहे. भाऊजी तुम्ही बी एवढं मारून घेतलं बाई. अरे शिरपत्र माफ करा बरं का आम्हाला आता मला आहे ना मला मी असं तुमचे हात पाय दाबून दिला हळद मीठ लावून चोळायला लागेल मला पाहुण्याचा पाहुणचार करा नाही नाही तुला आता नाही शिरपत्र वहिनी लय पावतर झाला मला हो शिरपत्र तुम्हाला ना 1000 से 2000 दिला आता मी चूक नाही, झाली बरं नका का. बाबा, नाही, पैसे नका. लय लय मदत केली होय नाही तुम्ही लय मदत केली मग तू दे ना ती नका अजून ते लय दिवस झाले त्याला 23 वर्षापूर्वीची गोष्ट बाबो. आहे पाहतो ते रागाची तडकीत मी त्यानं बरं पाहिलं दे ना धरलं पाहिजे नेमका मी मध्ये गेलो वहिनी झोपेल होती काय माहिती मला का? झोपा तू कसं का उठाव हा. मला तुझी सर म्हणून तर आलो तू म्हणायचं वहिनीला ओळखलं आम्ही दोघं सोबतच होतो ना हा, त्याच्या आईचं. मग तू तर ओळखायचं ना येडे हा? नाही ओळखलं त्याला हा ग जाऊन द्या या बिचाऱ्या माणसाला हा, लय- आता. लय शिरपतराव, लय एवढं लागलं. त्याला जाम केलं लय लागलं माहिती काय सांगायचं दवाखान्यात घेऊन जातो 2-1 रुपये देतो मला आता 8 पर्यंत झोपणे येणार इतका मार दिली लयच बारीक केलं आई नाही विले कुठला वाटतं हा, ते- बरं झालं शिरपतराव पटकन सांगितलं तिच्या आईनं दगड हाणला असं झालं बाबा आम्ही आता दगड उचलला आता तुमचे काय भानगड मला माहितीच नाही ना तिकडे काय मग असं गुपचूप घरात घुसला ना त्याच्यामुळे ते आईला शंका आली. मग आता घरात कोणी नाही मग विचार बाहेर निघले सांगायचं ना तेल टाकून मग मी स- का तेल टाकलं नाही ते काय मी सांगेल बरं ऐकायचं तिथं कोणी चांगल्या नव्हतं. मनाने विचार करावा हे बा, या अशी काय उलट धरलं तू कमीत कमी विचारायचं ऐकायचं आता मी तिकडून एवढं बैठकीतून निघून आलो माहिती म्हणूनच तुला फोन केला बाबा बरं तुला 5-25 चोर रेडी आहे तुम्ही चोर असेल तर सांग म्हणे पक्का कुश करू म्हणे धरून चोरायला तिने दिलं हा, घरात नाही आता ते तुमच्या बरोबर पाहुण्याला मलाही नको चांगला पाहुणे. प्रसाद द्यायला आलो काय मी जाऊ बाई बरं जाऊ दे शिरपतराव. हं? चूक त्या झाली मान्यानं मस्त डोके वाजय ना किती द्या ना धरलं एवढे नाही हो जाऊ दे रडू नका जाऊ दे नका रडू ते झालं चुकून झालं ते नाही तर आम्ही काय एवढे कसं आहे माणसं नाहीये चुकून झालं चुकून झालं चला चहा प्यायला चला आई यावं लवकर फोन बोलून हॅलो हॅलो काय रे
बस बस शेत बघा. वर बस इकडे खाली. इकडे बस वर बस खाली बस बस हो. ला. अरे बापरे. अंगाला घातला हा तुम्हाला आहे ना घाबरू नका आता आज आहे ना तुम्ही आता 2-4 दिवशीच थांबा आता जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत खर्च आमचा मला ना पोळीवानी नरम केली पोळीवानी नरम अहो काय झालं माहिती का आमची आई आहे ना तिचा हातले नाही बरे मला जर असं म्हणलो मी राग रागात आलो ना बैठकीत होतो बरं मी हा बरं मी काय आणतो नाही नाही तुम्ही आता घाबरूच नका तुमचा सगळा व्यवस्थित इलाज करू तुमचा पाहुणचार करू तुम्हाला ना मस्तपैकी 4-5 दिवस तुम्ही टेन्शनच घेऊन या आई मध्ये नाही भाऊ हातले पाऊन चढ झाला सर का इकडे बघा हातले पाऊन चढ झाला मला हो तसं काही नाही सर का इकडे आई इकडे सरक हा सर हा दार लुटून घेतला असतं ना कोणी पुन्हा आवाज बाहेर ऐकत कोणी होय की थोडं लोट दार अर्ध लुटून घे होय लोकांना भीतीला कान राहते माहिती का बरं पाहुणे खरंच आमच्याकडून चुकलं बस 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 पूर्ण नको लावकडे हा एवढंच राहू दे हा हो बरं का पाहुणे नाराज नको ते खरं काय झालं माहिती का दिवस लय झाले नव्हत्या गोष्टीला आणि खरं तुम्ही आमची देवासारखी मदत करले आमच्यासाठी ना तुम्ही त्यावेळेस पांडुरंगाच्याच रूपात आलते माहिती का नाही मग तुम्ही चांगले मापून नारळ फोडले ना आता काय करते तुमच्या बरोबर मी बी मार खाल्ला ही नाही मार खाल्ला ना संशयाला कारण झालं ना ते हो तिकडे झोपेल होती मी फक्त घरात डोकलो हा. म्हणलं मागच्या खोलीचं काय पाहिलं ना लगेच बाहेर निघालो या आजीनं लय बरं मारलं. त्या वेळेस मोबाईल नंबर बी नव्हते ना आपल्याकडे तवा नाही नाही खास नाही तुमच्याकडे नंबर देऊन ठेवला असता काय झाला तो म्या गावाचं नाव बरं द्या ठेवलं पत्ता दिला तुम्हाला म्या घरी पोरला परसाद नाही आणला तुम्हाला पैसे दिले हो नाही 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 नाही, जाऊ दे जाऊ दे बरं एक काम करा आता तू पटकन तयारी कर वय आम्ही बोलत होतो परत स्वयंपाकाची तयारी कर वय हा हा जाय तुझं काय हाताला काय झालं का राचून राहिली आईला विचारा ना काय काय हा अरे बाबा मग आता मी नाही का घरात जाऊ भाऊ बाहेर निघाला आणि ती घरात होती मग मला असं वाटलं का बरं तो हाणली काय? मग तिच्या 2 ठोके टाकले अरे 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 तुझ्या बसले का मी तेच म्हणलं एवढं एवढं थोडं काढून गेलं असं लहान बारीक नाही बरं तुला पाहिजे थोडासा पर्सन मधून मधून पाहिजे तुला मारा मग अजून नाही नाही बस बस आता काय नाही जाऊ तू तयारी कर जाऊ दे बरं का पाहुणे पण जाऊ दे भाऊ चुकलं आता काय एवढं लय लागलं का? हो 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 हो. सगळं अंग तुम्हाला आहे ना आता डॉक्टरकडे घेऊन जातो आणि एक आहे ना मस्त पैकी औषध मारून देतो पेन किलरचं दरनाशक औषध मारून दे इंजेक्शन मारून देतो लँग सुजलंय बरं जाऊ दे तुम्हाला यायला काय अडचण तर नाही झाली आमच्या गावाला नाही तिथे नाही अडचण मग ती अडचण जागेवर झाली असं. हा ना हा ते काय झालं माहिती ना तुम्ही झटपट बोलले असे ना मी सामाला ओळखीतो आणि माहितीच्याकडे पैसे घ्यायला आलो हो ऐकायचं राजी नाही कोणी आई तू ऐकून तर घ्यायचं ना लयच बारीक केला तू कुत्र्याच्या आईसारखं पाहुणा असं नाही करायचं कधी अरे बाबा बरोबर आहे कोणी येऊन घरात घुसल हा, असे नाही, फायदे नाही, ते घेतील. बरोबर आहे मग? बरं शिरपतराव कोणी फायदे घेते हा कोणी समजा आता आमचे कसे कपट कुपट सामान सुमान पडेल राहत असं हा मग कोणी घरात घुसल मग घरात येऊन द्यायचं का दश येते आमच्या आईची दश येते सगळा मला गावरतो आमच्या आईला असं हो. हात लय आपल्या पुढे तो हात तिचा हात लोखंडवून नाही बरे अजून आम्हाला एका फाटक्यात बशी ते खाली आईच्या पुढे आमची टाप नाही चालत हा चला का इंजेक्शन तरी मारून हा इंजेक्शन मारू पहिले एक काम करा तुम्ही ना हात पाय धुवून घ्या मस्त फ्रेश होऊन चला चला आई मी येतो चाल तू बी तिला काहीतरी मदत तुला पटकन स्वयंपाक कर. मी यांना आणतो दवाखान्यात फ्रेश करतो